हाऊस द जोश, हाऊस द जोश भूषण. काय कसे राईट? 300 रुपये. 300 रुपये मध्ये चालत म्हणजे एक पूर्ण राऊंड. असं धावायचं असलं ना हा 500 रुपये. 500 रुपये. भूषण बघतोय हे तर धुवा धुवा झालं सगळी लाईट गेली महाबळेश्वरची एंट्री. अरे महाबळेश्वर मध्ये यासाठी तुम्हाला एक एंट्री फी द्यायला लागते 50 पर हेड आणि गाडीचे 50. बघू शकता टोटल तर आमचे किती गेले 250 ना 250. आणि आज गर्दी बघतोय भरपूर क्राऊड आहे. काहीच आता आपण आलोय वेना लेकला. बघू शकता इथे पूर्ण खाण्याचे ऑप्शन्स आहेत आणि राईट साइडला पूर्ण हॉर्स रायडिंग वगैरे तुम्ही करू शकता. आपण बोट राईड साठी चाललोय. बोट राईड साठी इथे जायला लागेल. वडापाव आहेत बघ गरमागरम. आता वाजलेत 11:30 आणि इथे जेवढा ऊन आहे ना तेवढं थंड हवा पण आहे. आणि तुम्ही इथे बघताय वेना लेक बोट क्लब. इथे बोट राईड साठी इथे लाईन लावावं लागते. तर किती चार्जेस आहेत आपण बघूया. चला लाईन मध्ये. पॅडल बोट साठी 800 रुपये 6 पर्सन आणि रोईंग बोट साठी 600 रुपये अर्धा तास आणि 1200 रुपये 1 तास. तर आता आपण घेतलेत पॅडल बोट. हे चला हे दिल्यानंतर ते बाकीचे पैसे देतील रिफंड होतील. चला आता पॅडल बोट करतो आपण. 800 रुपये 6 जणांसाठी पण आपण 4 आहेत आणि 1 तासाची राईड आहे. बघा कचऱ्यासाठी मस्त बॉटल बनवली आहे. हे झाडं बिडं मस्त वाटतं. इथे सेल्फी पॉइंट. ते लाईन एवढी होती ना खूपच लाईन होती. पण आमचे नशीब असे होते का डायरेक्ट आले का पॅडल बोट वाले जे आहेत त्यांनी डायरेक्ट साईडने या आणि डायरेक्ट एंट्री आपल्याला. मासे बघ खाली कप्पी मासे. स्टार्टिंगलाच आपण आलो नंतर इथे बघताय काही जॅकेट आहे तिथे. आपापले जॅकेट घ्यायचे. आणि पॅडल बोट कुठे आहे? पॅडल बोट कुठे आहे? इथे आहे ना त्या साईडला वाटतं. चला कमांडो बॉयज कमांडो टीम रेडी आहे. इथे जाणार आहोत माहिती नाही आपण पण बघूया. 1 तास आहे आपल्याकडे. हेलिकॉप्टर आलेला आहे. तेच बोलतो मी आता 12 वाजायला आले पण 1% पण गरमी नाही. ऊन भरपूर आहे पण गरमी बिलकुल नाही. थंड हवा आहे एकदम मस्त. आणि हाईच आहे पॅडल बोट. 1 तासाची राईड आहे. 1 तासामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता. म्हणजे त्यांचे खाद्य असेल त्या साईडला आणि इथेच आहे. काय काय नाही आम्ही आरामात मारायचं पॅडल. जसं घाई नाही करायचं. पॅडल बोट हे आलू पूर्ण आलतंय पाण्याच्या मध्ये आहे ना. भारी वाटत रे 2 स्पंज असा. पहिलं तर आपली चला गाईस फायनली आता आपली राईड चालू झालेली आहे आणि 11:43 टायमिंग. चला आम्हाला ड्रायव्हर बनवलेला आहे दोघांना आणि मस्त पैकी बसलेले आहेत. पण भारी वाटतंय. क्लायमेट बघताय ना एकच नंबर आहे. मध्ये जास्त काय नाही करायचं. बघू शकता इथं पॅडल मारायचा आणि टर्न घ्यायचा असेल तर इथं अशी दांडी दिलेली आहे पाठी. लेफ्ट राईट करू शकता तुम्ही याच्याने. हे इझी आहे आणि खूपच भारी वाटतंय इथे. म्हणजे 800 रुपये पूर्ण वसूल आहेत. जर तुम्ही
जर तुम्ही 6 जण असतील तर अजून पैसे वसूल आहेत. आम्ही 4 जण आहोत, पण ठीक आहे तरी पण 200 रुपये पर हेड. आम्हाला असं वाटलं का दुपारी आल्यावर थोडा गरम होईल भरपूर. आम्ही छत्री पण घेऊन येणार होतो, पण क्लायमेट मुळे एक नंबर मजा आली. आपण ना डायरेक्ट त्या साईडला जाऊ. तिथे ना काहीतरी मंदिर सारखं दिसतं काहीतरी. हो, ये हमारे बोटमैन, ये उनके फोटोग्राफर. Hey, how's the Josh? हाय सर. How's the Josh, Bhushan? आऊट बघा, मस्त सावली पडलेली आहे, एकच नंबर. हे इथे बघा सगळ्यांनी. हम लोग को कुछ नहीं पर ये बोली ना जैसे सबसे ऊपर में सेल्फी. गाईस, 20 मिनिटानंतर आपण पोहोचलोय हा मंदिराजवळ. आणि ओम लिहिल्या म्हणजे शिव भगवान. आतमध्ये दिसत नाही, पण पेंडी असेल आतमध्ये. पण पोहोचलो 20 मिनिटानंतर. आणि आपण आलेलो कुठून? गणपती बाप्पा की इथून भरपूर तिथून असं वाटलं आम्हाला का जवळ आहे, लगेच पोहोचू, पण 20 मिनिटं लागली. हनुमान मंदिर आहे का? हनुमंताचं मंदिर आहे. जय श्रीराम, जय हनुमान. चला, तिथे पुढे पण मंदिर आहे. इथे पण काहीतरी आहे, मंदिरच आहे. झाड बघ कसं वाटतं. पूरा ले. चला आपण आता जाऊया तिथे परत. चला कमांडो. वो ना मेरे को पाए तेरे फोन में ना मेरे फोन में अच्छी इथे मला वाटतं फास्ट आहे. लाट असली होती ना. इंस्टा पे मत देख किधर जा रहे हो. उधारी मंदिर में क्लाउड्स बघ किती भारी वाटतं. पूरा ले. मुझे कुछ बोल भी नहीं रही है. बोला ना बाल पीछे ले. बैग वगैरह का बैग रहते ना क्या पकड़ गए. हे नुसतं यांचे भांगऱ्या, सगळे करे भांगऱ्या यांच्या. चला हा, ले ना रुको एक मिनट. ऐसी कैंडिडेट देख कुछ नहीं दूसरी जगह ऐसे ही रखना ऐसे ही ले. चला गाईस, आता वाजलेत 12:35. म्हणजे ऑलमोस्ट आता 1 तास व्हायला आला आपल्याला. टोकली. चला, खूप मजा आली. सरळ जाऊ दे. हा, बरोबर सरळ होईल ते. यान टेन्शन. हे मस्त वाटतं, एकदम दाबतंय दाब मध्ये. चला गाईस, एकच नंबर मजा आली. जर तुम्ही येताय तर वेना लेकला नक्की बोट राईड करा, म्हणजे पॅडल राईड. 800 रुपये 6 जणांसाठी आहे. आम्ही 4 जण होतो, तर नक्की राईड करा. बोट राईड केल्यानंतर इथे बघू शकता हॉर्स रायडिंग पण आहे. बघू शकता. घोड्याचं नाव बघताय, जॉन सेना. काय कसे राईड? 300 रुपये. 300 रुपये मध्ये चालत म्हणजे एक पूर्ण राऊंड. असं धावायचं असलं ना हा, 500 रुपये. 500 रुपये. आणि ते जम्प वगैरे करून. ते आतमध्ये मध्ये. अच्छा, इथे नाही. आपले रायडिंग वाले गोरे. अच्छा अच्छा, मस्त. म्हणजे तुम्ही जर राईड करायचे आहे 300 रुपये, पूर्ण असा राऊंड पूर्ण फिरवतात इथपर्यंत. आणि घोडे बघता, एक नंबर घोड्यात. बाजीराव. सिकंदर. चला गाईस, आता आपण चाललोय जेवणासाठी. लंच साठी आपण बघूया कुठलारी एक नॉनव्हेज हॉटेल. तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे इथले नॉनव्हेज साठी म्हणजे ते फेमस आहेत. तर चला आता तिथे डायरेक्ट भेटूया. भेटला आपल्याला बघ, कसला आहे तो बाबा.
चला आता आपण आलो शिवसाई रेस्टॉरंटला. आणि तुम्हाला जर नॉनव्हेज खायचं असेल तर हा शिवसाई रेस्टॉरंट एकच नंबर आहे. याची टेस्ट आहे ना भारी येतो, कारण आम्ही इथे अगोदर पण आलेलो आहोत. चलो आता आपण ऑर्डर केलंय व्हेज क्रिस्पी चिकन पटियाला, चिकन फ्राईड राईस, व्हेज पुलाव. भरपूर काही येते. मिरर मेज पण आहे. मिरर मेज माहिती काय नाही. क्रिकेट आहे, हँडबॉल आहे. चला गाईज आता आपण आलोय गो कार्टिंग साठी. आणि इथे भरपूर काही आहे. बाकी 90 सिनेमा वगैरे आहेत आणि झिप लाईन आहे. भरपूर काही गेम्स आहेत तिथे. तिकीट काउंटर आहे. गो कार्टिंगचं सिंगल सीट 450, डबल सीट 550 आणि बाकी पेंट बॉल वगैरे पण आहे तिथे. भरपूर काही इथे. आपण पहिला गो कार्टिंग करतोय. कार्टिंगचा ट्रॅक बघताय तुम्ही, एकच नंबर आहे. म्हणजे इथून अशी जाईल, इथून येईल, परत तिथून अशी जाऊन इथे येईल. मोठा ट्रॅक आहे. गाईज आता आपली गो कार्टिंग करून झाली आहे आणि एकच नंबर होता एक्सपिरियन्स. आपण लोणावळा मध्ये लास्ट केली होती, पण त्याचा लॅब म्हणजे एकदम छोटा होता. आणि याचा जो ट्रॅक आहे ना भरपूर मोठा आहे आणि एकच नंबर मजा आली. आणि आता आपण आलोय स्केरी हाऊस. हा स्केरी हाऊस बघतोय. ते त्याच्यामध्ये काय असतं डॉल्फिन 90 ऍडव्हेंचर वगैरे तुम्हाला बघायला भेटेल. चेअर वगैरे जे तुम्ही बघाल प्रोजेक्टर थिएटर मध्ये ते तुम्हाला सेम चेअर वर फील करा. अच्छा, ते तुम्हाला 3D गॉगल. ओके. किती मिनिट आहे ते? 8 मिनिटात जे 2 शो असतात तुम्हाला एक शो दाखवणार. तिकीट कितीची आहे? 300 रुपये. दोन्हीचं पण सेम आहे 300. मग हेच का बघू ना पहिला. ओके. डॉल्फिन 90 सिनेमाचे 300 रुपये पर पर्सन आणि याचे पण तेवढेच स्केरी हाऊसचे 300 रुपये पर पर्सन. तर आपण पहिला हे करतोय डॉल्फिन 90 सिनेमा बघतोय. बघूया. रायफल शूटिंग, आर्चरी, वॅक्स म्युझियम, मिरर मेज, वॉर्टेक्स 90 सिनेमा करतो आपण. त्याचे चार्जेस आहेत ना 300 रुपये पर पर्सन. चला आता आपण जाऊया, बघूया कसा एक्सपिरियन्स आहे 90 सिनेमा. डॉल्फिन 90 सिनेमा ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय विंड, स्नो, रेन, फॉग, फायर, बबल, बॉडी थिकिंग आणि फ्लाइंग इफेक्ट्स. आणि इथे डॅशिंग कार पण आहे आणि छोट्या मुलांसाठी बंजी जम्पिंग. क्लायमेट बघताय महाबळेश्वर एकच नंबर क्लायमेट. म्हणजे पूर्ण दिवसामध्ये 12 वाजता 1 वाजता 2 वाजता बिलकुल गरम नाही, एकदम क्लायमेट थंड. चला आता जाऊया आपण आतमध्ये. आम्ही एकदम पुढे. चला
बीच में बैठते हैं बीच में तो ईडी क्लासेस घालूया आपण. हाँ काय बोलता? सीट बेल्ट लावून घ्या. सीट बेल्ट. आपल्याला खाला का त्याने काय असेल. पाणी और हवा आहे. हे तर धुवा धुवा झालं, सगळी लाईट गेली सगळी. तो बघतोय 90s वाला पुन्हा धुमाकूल इथे लाईट गेलेली आहे. चालतो. अरे इथे एसी वगैरे आहे का नाही? दादा एसी नाही ते. गरम व्हायला लागला. ए तुम्ही कुठे आहे? दिसतंय का? आता आपण 90 सिनेमा केला जस्ट आणि एक्सप्रेस एकदम खराब होता. तुम्ही येता येता बिलकुल करू नका, कारण 2-3 वेळा लाईटच गेली आणि काहीच मजा नाही आली. आता आपण आलोय गोला खायला. 90 सिनेमाचे आमचे 1200 रुपये फुकट गेले पाण्यामध्ये. चला आता आपण 90 सिनेमा करून चाललोय घरी. गोला घेतलाय. 90 सिनेमा एकदम फालतू होता. तर तुम्ही इथे येताय, गो कार्टिंग करा आणि पेंट बॉल करा. डॅशिंग कार तुम्ही करू शकता. बाकी इथे काही नाहीये. चला आता आपण कार्यकर्ता इथून निघतोय घरी जायला. आजचा व्लॉग मी इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चलो बाय.